रत्नागिरी तालुक्याचे 53वे विज्ञान प्रदर्शन आज सर्वंकष विद्या मंदिरामध्ये पार पडले। या प्रदर्शनात रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या शाळांमार्फत 107 विज्ञान मॉडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले होते। या प्रदर्शनात 6 ते 8 वयोगटातील व 9 ते 12 वयोगटातील मुले असे 2 गट सामील झाले। या प्रदर्शनात विज्ञानावर आधारित चांगल्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या। मुलांनी देखील त्याची चांगली माहिती सादर केली। ऑर्गॅनिक फार्मिंगचा मॉडेल आहे। जास्त करून आपण आता जे बाजारामध्ये सुद्धा आपण फळं वगैरे काय घेतो जास्त करून केमिकल फर्टिलायझर्स यूज झालेली असतात। बट ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे जे काही पावडर वगैरे असतं त्याच्यापासून फर्टिलायझर्स तयार होतात आणि ते इथे शेतीमध्ये यूज होतात आणि त्याच्यामुळे आपलं न्यूट्रिशियस फूड प्रोड्यूस होतं। आणि इथे काउडंग वगैरे आहे म्हणजे हे जे वेस्ट प्रोडक्ट्स जे असतात तिथे जाऊन त्याची एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी जी जनरेट होते ती इथे यूज होते। मग इथे हाऊस आहे, हाऊसचं वेस्ट वॉटर जे जातं तिथे इथे ह्याच्या भाज्या तयार होतात आणि याच्यात फार्मिंगमध्ये फुलं असतात। मग फुलांचं इथं ॲग्रिकल्चर असतं, मग मधमाशांमुळे इथे हनी कलेक्ट होतं त्याच्यामुळे असं ह्याचं यूज होतं आणि इथे बाकी सगळे इथं पेस्टिसाईड्स तयार होतात। मग त्याच्यात मग गोमूत्र वगैरे यूज केलं जातं, मग असं इथे खत वगैरे तयार होतं आणि त्याच्यामुळे जास्त करून 100% न्यूट्रिशियस फूड तयार होतं। त्याच्यात कुठलेही केमिकल फर्टिलायझर्स कुठे करतात ऑर्गॅनिक फार्मिंग जवळपास पण आहे। कशाची गरज तिथे ड्रॅगन फ्रूट वगैरे पण आहे म्हणजे अशी भाज्या पण आहेत। तुझी शाळाने नाव सांग। तिथे सामंत इंग्लिश मीडियम स्कूल आहे। माझं नाव वर्णिका सौंदर्य सावंत इयत्ता आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।